जर मी तुम्हाला सांगितलं की फाउंडेशनला हात न लावता सुद्धा परफेक्ट नॅचरल ग्लोईंग असा मेकअप लुक तुम्ही अगदी सहजरित्या करू शकता, आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे नो फाउंडेशन मेकअप लुक ट्युटोरियल परफेक्ट फॉर बिगिनर्ससाठी, फक्त तुमच्यासाठी, फॉर ओनली यू. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर मी प्रणाली मेकअप आर्टिस्ट अँड ब्युटी कंटेंट क्रिएटर, आणि मला नेहमीच आवडतं मेकअपशी रिलेटेड नवीन टिप्स आणि ट्रिक्स दाखवायला. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मला कमेंट करून सांगा, काय तुम्हाला माहिती होतं का आपण फाउंडेशन यूज न करून सुद्धा छान इव्हन नॅचरल क्लीन मेकअप करू शकतो. तर तुम्ही पाहत आहात नो फाउंडेशन ट्युटोरियल करण्यामागचं कारण फार सोपं आहे. जर तुम्ही मेकअप बिगिनर असाल तर तुम्हाला हेवी फाउंडेशन ब्लेंड करताना त्रास होतो, ते व्यवस्थित परफेक्टली ब्लेंड होत नाही, त्यामुळे तुमचा मेकअप हा पॅची केकी दिसायला लागतो. मुद्दा एकच आहे की आपण फाउंडेशन यूज न करून सुद्धा एक छान क्लीन नॅचरल दिसणारा फ्लॉलेस मेकअप करू शकतो अगदी 10 मिनिटात. तर त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, त्या आता आपण पुढे पाहूया. स्टेप नंबर 1, स्किन प्रेप अँड प्राईम. फ्लॉलेस नो फाउंडेशन लुकसाठी किंवा मेकअपसाठी किंवा ॲक्च्युली कुठल्या पण कामासाठी त्याची कामाची पूर्वतयारी करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या या नो फाउंडेशन लुकसाठी सुद्धा आपल्याला आपली स्किन, आपला चेहरा छान तयार करणं गरजेचं आहे. मी माझा चेहरा छान क्लीन केलेला आहे, त्यासाठी मी सेटाफिलचं तुम्ही बघू शकता इथे टोनर अप्लाय केलं, मॅकचं प्रेप अँड प्राईम, आणि आता मी हे एम्ब्रोलिसचं क्रीम लावणार आहे. याच्यामध्ये ॲज अ प्रायमर म्हणून सुद्धा हे यूज आपण करू शकतो. तर करूया सुरुवात आपण. आता CTM मधला खूप इफेक्टिव्ह प्रोडक्ट म्हणजे सनस्क्रीन न विसरता लावायचं आहे, आपल्याला अप्लाय करायचं आहे. स्टेप नंबर 2, हाऊ टू अप्लाय कन्सिलर अँड कन्सिलर मॅजिक. कन्सिलर कसं अप्लाय करायचं फ्रेंड्स, रिअल मेकअपचं मॅजिक आता स्टार्ट होते आहे. आपण आज फाउंडेशन न यूज करता न वापरता मेकअप करणार आहे. पण जर तुम्ही बिगिनर मेकअप आर्टिस्ट असाल किंवा नवीन मेकअप शिकत असाल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, मी पण समजू शकते की फाउंडेशनला ब्लेंड करणं किती कठीण असतं, त्रासदायक असतं. परफेक्टली जर ते ब्लेंड नाही झालं तर त्याचा रिझल्ट काय येतो. म्हणूनच या ठिकाणी आपण फाउंडेशनला स्किप करून, म्हणजे फाउंडेशन न यूज करता कन्सिलरनी फक्त कन्सिलर यूज करून आजचा मेकअप लुक करणार आहोत. या ठिकाणी आपण क्रीमी किंवा लिक्विड कन्सिलर्स यूज करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का की कन्सिलर हे फाउंडेशनपेक्षा पण जास्त पिगमेंटेड असतात. जर तुम्हाला कन्सिलरची डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर इथे आय बटनवर मी कन्सिलरचा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये डिटेल मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्ही तो पाहू शकता. तर आता आपण ट्युटोरियलकडे वळूया. आज मी हे फॉरएव्हर 52चं कॅन यू सी कन्सिलर पॅलेट घेतलेला आहे. हे क्रीम फॉर्ममध्ये आहे. हा HD प्रोडक्ट आहे, HD कन्सिलर्स आहे याच्यामध्ये. कॅन यू सी, दिसतंय तुम्हाला? ओके. तुम्ही असे सिंगल फॉर्ममधले पण कन्सिलर येतात, सिंगल शेड्स असतात, हे पण यूज करू शकता. कन्सिलर अप्लाय करायसाठी हा असा ब्रश घेतलेला आहे आणि माझ्या स्किनला एक्झॅक्टली मॅच होणारा कन्सिलर यूज करणार आहे. तर या पॅलेटमधला मी कॅन यू सी हा शेड घेते आहे. हा थोडाफार माझ्या स्किन टोनसोबत मॅच होतो आहे. अंडर द आय, कॉर्नर ऑफ द नोज, अराउंड द माउथ आणि फोरहेडवर लावणार आहे. कॅन यू सी? अशा ब्लेंडरने ते छान व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. बघू शकता आहे फक्त कन्सिलर लावलेला आहे, मी अप्लाय केलेला आहे. कन्सिलरचा शेड हा तुमच्या स्किन टोनसोबत थोडा मॅच किंवा परफेक्टली मॅच असणारा जर तुम्ही निवडला तर तुम्हाला फाउंडेशनची गरज भासणार नाही. त्यासोबतच त्याचं ब्लेंडिंग सुद्धा एकदम छान करायचं आहे.
तुमची स्किन एकदम इव्हन दिसली पाहिजे, जशी आता माझी दिसते आहे तशीच तुमची पण स्किन दिसली पाहिजे. ब्लेंडिंग इथे व्यवस्थित करायला पाहिजे, कारण कन्सिलर हे फाउंडेशनपेक्षा जास्त पिगमेंटेड असतात. त्यामुळे थोडंसं जरी तुमचं ब्लेंडिंग तिथे चुकलं तर ते जास्त पॅची दिसू शकतं. त्यामुळे पण हे क्रीमी प्रोडक्ट असल्यामुळे इझिली ब्लेंड होतात. बघू शकता हे तुम्ही, एकदम इव्हन स्किन टोन दिसतोय माझा, कुठेच असं पॅचीनेस किंवा केकीनेस दिसत नाही आहे. स्टेप नंबर 3, कॉन्टोर अँड ब्लश. तर आता आपण आपल्या कन्सिलरनेच आपण या आपल्या लुकला कॉन्टोर करणार आहोत. कॉन्टोर करताना बेसिकली सेम पॅलेट मी यूज करणार आहे. थोडा ब्राऊन शेड आपण यूज करणार आहे टू कॉन्टोर आवर फेस. आपल्या फेसला थोडा स्कल्प्टेड लुक देण्यासाठी. तर त्यासाठी हा ब्राऊन शेड यूज करणार आहे मी. तर फ्रेंड्स, या ठिकाणी कॉन्टोरचं प्लेसमेंट फार इम्पॉर्टंट आहे. ते चुकलं तर तुमचा पूर्ण फेस डल दिसतो. तर कुठे अप्लाय करायचं आहे ते तुम्ही आता पहा, म्हणजे तुम्हाला ते लगेच लक्षात येईल. मी प्रोडक्ट ब्रशवर घेतलेला आहे. सर्वात पहिले मी फोरहेडवर थोडं अप्लाय करते, अगदी हलकं, जास्त करत नाही आहे. देन आपलं जो चीक बोन असतं, हा आता माझा चीक बोन आहे, ॲपल ऑफ द चीक आहे, त्याच्या खाली आपल्याला कानापासून ओके, आणि दोन्ही गालावर सेम प्लेसमेंट झाली पाहिजे. सिमेट्री, या ठिकाणी सिमेट्री खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, देन कानापासून सरळ रेषेमध्ये आणि मग हे जी आपली चीन असते, चीनच्या खाली, चिकच्या खाली लावते. आणि एक्स्ट्रा प्रोडक्ट घेतला नाही, जो ब्रशला आहे तोच यूज करणार आहे. आणि आयब्रो पासून टुवर्ड्स द आपल्या नाकाच्या शेंड्याकडे थोडंसं वळवायचं आहे. ठीक आहे. आता फ्रेंड्स, मी अशा प्रकारे प्लेसमेंट का केली याचं कारण पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कॉन्टोरची प्लेसमेंट अकॉर्डिंग टू फेस शेप असते. माझा फेस हा राऊंड आहे आणि थोडा चबी आहे. त्यामुळे माझ्या फेसला थोडं कट डाऊन करण्यासाठी, फेसवरचा चबीनेस कमी करण्यासाठी मी अशा प्रकारे प्लेसमेंट केलेली आहे. तर याबद्दल जर तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेल. तर आता याला व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. आता इथे या ठिकाणी ब्लेंडिंग सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे एक्स्ट्रा शॅडो तुमच्या फेसवर क्रिएट होते आणि त्यामुळे तुमचा फेस जो आहे तो पॅची दिसायला लागतो. तर सेम आता याला मी छान ब्लेंड पण करणार आहे. बघू शकता तुम्ही, जिथे अप्लाय केलाय तिथेच ब्लेंड करणार आहे. आणि बघा किती इझिली आणि सीमलेसली ब्लेंड झाला आहे. बघू शकताय तुम्ही. आता आपण जे कॉन्टोर केलं किंवा कन्सिलर अप्लाय केलं, कन्सिलर पण क्रीमी होतं, कॉन्टोरचा शेड सुद्धा होता तो क्रीमी होता. आणि आता आपण हे स्विस ब्युटीचं चीक अँड टिंट घेतो आहे. हा सुद्धा क्रीमी प्रोडक्ट आहे. तर अशासाठी आणि हा ॲज अ ब्लश म्हणून आपण यूज करणार आहे. तर अशा ब्रशवर, फ्लफी ब्रशवर मी घेते आहे तो प्रोडक्ट आणि थोडंसं काढून घ्यायचं आहे अप्लाय करायच्या आधी. एक्स्ट्रा आपण जे कॉन्टोर लावलं होतं त्याच्या अगदी वर लावायचं आहे, प्लेस करायचं आहे. दिसतंय. आणि पुन्हा अशा ब्लेंडरने ते व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. जर अजून तुम्हाला डेप्थ वाढवायची असेल तर अजून घेऊ शकता तुम्ही, पण एकदम खूप सारा प्रोडक्ट्स एका याच्यामध्ये लावायचा नाही. प्रोडक्ट तुम्ही बिल्डअप करू शकता. स्टेप नंबर 4, आपण आता पहिले सगळे क्रीम प्रोडक्ट्स लावले होते. क्रीम कन्सिलर, क्रीम कॉन्टोर आणि क्रीम ब्लश. आता याला सेट करायसाठी आपल्याला पावडर्स यूज करायचे आहे.
तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर पण यूज करू शकता, लूज पावडर पण यूज करू शकता, पण दोघांचा रिझल्ट हा वेगवेगळा आहे. तुम्हाला जसा रिझल्ट हवा आहे तसं तुम्ही करू शकता. या ठिकाणी मला एकदम सटल आणि नॅचरल लुक हवा आहे, त्यामुळे मी हे लॉरा मर्सियरचं HD पावडर लूज सेटिंग पावडर यूज करणार आहे. कॅन यू सी? टॉपवर तो सगळा व्यवस्थित घ्यायचा आणि सुरुवात करायची आहे अंडर आय पासून. पहिले अंडर आय सेट करायचे आणि मग आपण जिथे कॉन्टूर लावलं होतं त्याच्या खाली अप्लाय करायचं आहे. आणि आयलिडला तर बिलकुल विसरायचं नाही, आयलिडवर पण पावडरनी सेट करायचं आहे. आता आपण कॉन्टूर जे अप्लाय केलं होतं त्याला पण आपल्याला सेट करायचं आहे. त्यासाठी मी हे माय ग्लॅमचं पोज कॉन्टूर आणि ब्रॉन्झर 2 in 1 असा हा प्रोडक्ट आहे, HD प्रोडक्ट आहे, हा घेणार आहे. आणि सेम तो असा फ्लफी ब्रश घेणार आहे. आणि आता हा प्रोडक्ट आपण जे कॉन्टूर केलं होतं त्याच्यावर अप्लाय करायचं आहे. संपूर्ण जी पावडर आता आपण अप्लाय केलं आहे ते छान या पफनी पुन्हा एकदा व्यवस्थित पॅक करायचं आहे, सेट करायचं आहे. फेसेस कॅनडाचं ब्लश आहे, बेरी ब्लश म्हणून शेड आहे. पुन्हा सेम ब्रश घेणार आहे आणि हा प्रोडक्ट या ब्रशवर घेते आहे. ओके, सगळे प्रोडक्ट्स छान आपण अप्लाय केलेले आहे आता. आणि अशा एक क्लीन ब्रशनी पुन्हा एकदा थोडंसं डस्ट ऑफ करूया आणि सगळे प्रोडक्ट्स एकमेकांमध्ये मर्ज करून घेऊया, म्हणजे कुठेच अशी वेगळी लाईन दिसली नाही पाहिजे. आता स्टेप नंबर 5, टू सेट युअर आयब्रोज अँड अप्लाय आय शॅडो. तर ओके, त्यासाठी मी ही ब्राऊन शेडची पेन्सिल घेतलेली आहे, मिस क्लेअरची पेन्सिल आहे ही. अशा या कोमनी आयब्रोजचे जे हेअर्स असतात ते कोम करून घ्यायचे. देन आता आपण फिल करूया आणि पुन्हा कोमने ते सगळीकडे नीट सेट करून घ्यायचं. तर आय मेकअप तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, पण आय मेकअपला कंप्लीट करायसाठी आयलायनर, काजळ आणि मस्करा लावायला मुळीच विसरू नका. स्टेप नंबर 6, लिपस्टिक अँड फिनिशिंग टचेस. साडी स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल, साडी रेड कलरची आहे म्हणून मला आज लिपस्टिकसुद्धा. तर आता लिपस्टिक लावायसाठी सर्वात पहिले मी माझ्या लिपला लिप लाईन करून घेणार आहे. त्यासाठी ही स्विस ब्युटीची मी ऑरेंज रेड शेडवाली बोल्ड अँड मॅट अशी ही लिप लायनर पेन्सिल आहे. याने आपण छान पहिले लिप लाईन करून घेऊया. आता ही स्मॅशबॉक्सची लिपस्टिक आहे, मिनी लिपस्टिक. याचा थोडा रेडिश शेड आहे. आणि आता लास्ट बट नॉट द लिस्ट फिनिशिंग टचेसमध्ये आपल्याला हायलायटर अप्लाय करायचं आहे. त्यासाठी हे मी मॅकचं सॉफ्ट अँड जेंटल हायलायटर घेतलेलं आहे. आणि इनर कॉर्नरला अप्लाय करायला मुळीच विसरायचं नाही. आणि ब्रोच्या खाली. आणि सर्वात शेवटी लास्ट बट नॉट द लिस्ट, संपूर्ण लुकला आपल्याला अशा या मेकअप फिक्सरनी फिक्स करायचं आहे. त्यासाठी मी हे स्विस ब्युटीचं मेकअप फिक्सर घेतलं आहे. शेक करायचं आहे बिफोर यूज आणि डोळे बंद करायचे. ओके, पाहत आहात नो फाउंडेशन
पण तरीसुद्धा फ्लॉलेस, ग्लोई आणि क्लीन मेकअप असणारा हा लुक परफेक्ट आहे बिगिनर्ससाठी, क्विक एव्हरीडे मेकअप लुकसाठी आणि येणाऱ्या फेस्टिवलसाठी. फ्लॉलेस, क्लीन आणि लॉंग लास्टिंग दिसणारा हा मेकअप लुक फक्त कन्सिलर यूज करून केलेला आहे. कॅन यू बिलीव्ह धिस? तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला आहे, मेकअप ट्युटोरियल कसं वाटलं कमेंट करून सांगा. अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, म्हणजे मी तुमच्यासाठी नियमित इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येईल. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओत नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत गुड बाय.